एकदा महाराजांजवळ गीतेविषयी काही चर्चा करताना विचारले, शेवटी ज्ञान होणं हे महत्वाचं आहे. त्यावर महाराज क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले, नाही, त्या ज्ञानातून शांतीची अवस्था प्राप्त होणं महत्वाचं आहे. गीतेत एक श्लोक आहे, विहाय काम्य सर्वान् पुमांश्चरति निस्पृह निर्ममो निरहंकार सशांतीमध्ये गच्छति. शेवटी शांती अनुभवणं हेच महत्वाचं आहे. आपण जगताना प्रत्येक गोष्टीचे कर्तृत्व स्वतःकडे घेण्यासाठी धडपडत असतो. त्यातून आपल्या अहंकाराचे छानपैकी पोषण होत असते आणि मग तोच अहंकार आपल्याला आपल्या शुद्ध रूपापासून, मूळ रूपापासून दूर नेत असतो. ईश्वराची साधनाही आपणच करतो हा अहंभाव आपल्यापाशी असतो. यावर महाराजांनी अतिशय सोप्या पण ठाम भाषेत भाष्य केले आहे. ते लिहितात, उपासना पक्की होणं याचा अर्थ त्याचा भ्रम गेला पाहिजे. मी उपासना करतो आहे, एकच आहेत ते दोघेही. उपासनेचं कर्तृत्व जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत उद्धार नाही. मी उपासना करणारा आहे असं जर वाटत असेल तर त्यामुळेही पात होतो. दैवी संपदा 74 महाराजांची कृती उक्ती एकरूप होती. साधकांना दीक्षा मिळाल्यावर साधक महाराजांना म्हणत, आपण मला दीक्षा दिलीत, तो आनंद काही विलक्षणच आहे. महाराज त्यावर उत्तर देत, आम्ही कुठे काय केलं? पोस्टमन पत्र नेऊन टाकतो. आम्ही पोस्टमनचं काम केलं. ज्यांच्या वृत्ती तदाकार झाल्या आहेत असे महाराज कसलेच कर्तृत्व स्वतःकडे घेत नसत. ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्यांचा ह्या दृष्टीने ते अनेकदा उल्लेख करत त्या अशा, परी मगे वाचा देहे, जैसा जो व्यापारू आहे तो मी करीत आहे असे न म्हणणे, करणे वा न करणे हे आघवे तोची जाणे, विष जळतसे जेणे परमात्मेनी. एकदा महाराज गावाला गेलेले असताना त्यांच्या चिरंजीवांनी सुंदर शोकेस बनवून त्यात वेळोवेळी झालेल्या त्यांच्या सत्कारातली मानपत्रे, भेटवस्तू वगैरे मांडून ठेवले. महाराज गावाहून आल्यावर त्यांनी तिकडे क्षणभर दृष्टी टाकून म्हटले, अहो, हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे सांगितलं त्याच्या अगदी विरुद्ध झालं. त्यांनी काय सांगितलं आहे? पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा मुख ऐसा हे नोहावी, सेची लोकी. श्री ज्ञानेश्वरी, ज्या विभूतींचा मी विश्वाकार झाला त्यांची ही अमृतमयी वाणी. त्याच्या उदात्त विचारसरणीचा प्रत्यय त्या शब्दातून येतो. शब्दांचा अन्वय सांगण्याची त्यांची पद्धतीही अशीच उदात्त होती. गृहेषु अतिथीवद वसेत याचा अर्थ सांगताना ते एकदा म्हणाले होते, गृह या शब्दाचा अर्थ शरीर असाही घ्यावा. शरीरात आपण अतिथी आहोत हा विचार पक्का झाला तर देहाविषयी ममत्व राहणार नाही. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीचा अर्थ सांगताना ते म्हणाले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मस्वरूपच सगळीकडे आहे हे मांडले. आधी तर्क केला, ज्या अर्थी सृष्टी निर्माण झाली त्या अर्थी करता हा असणारच. न्यायशास्त्र तर्काच्या मार्गाने जाते. नंतर वेदांनी सांगितले, म्हणजे शब्दप्रचिती आहे आणि शेवटी स्वयंवेद्या म्हटल्यामुळे आत्मप्रचिती आहे. म्हणजेच तिन्ही प्रमाणांनी त्याचे अस्तित्व सिद्ध होते. अशा रीतीने पहिल्याच ओवीत आत्मरूप सिद्ध करून मगच त्यांनी ज्ञानेश्वरीला आरंभ केला. 1995 मध्ये बार्शी येथे पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना महाराज म्हणाले की, शास्त्राच्या अभ्यासानंतर संतवाङ्मय जास्ती स्पष्ट झाले असे श्री. धुंडी महाराज देगलूरकर म्हणाले होते. पितामह भीष्मांचे चरित्र त्यांना आवडायचे. उत्तरायण लागल्यावर देहविसर्जनाच्या वेळेस भीष्मांनी कृष्ण स्तुती केली ती अशी, इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचिद विहर्त्व. याचे स्पष्टीकरण करताना महाराज म्हणायचे की, तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही सृष्टी निर्माण करता, प्रकट होता, नाही तर निर्गुणातच असता. हा भवप्रवाह सगळा प्रकृतीमुळे निर्माण झाला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा तूच सगुण म्हणू की निर्गुण रे हा अभंग ह्याच अर्थाचा आहे. भीष्म शरपंजरी पडले होते तरी त्यांची सर्व इंद्रिये शेवटपर्यंत त्यांच्या ताब्यात होती असे ते सांगत. महाराजांनी शेवटच्या आजाराच्या आधीच्या आजारपणात महाभारत वाचून घेतले पण परमात्म स्वरूपावर स्थिर केले. महाराजांनी 13
फेब्रुवारीपासून मौन धारण केले ते अखेरपर्यंत सोडले नाही. ते 1 मार्च 1999 रोजी दत्तचरणी लीन झाले. लाईक करा, सबस्क्राईब करा.